पहिला बॉल सावध पवित्र इथे पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल चिकी सिंगल ही चोरटी धाव फलकावरती ऍड होते. चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्येला अर्थातच मात्र श्री गणेश झालाय खातं उघडलंय. विकास भवनला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन फ्रॉम कळंबा आणि अर्थातच या खेळाडूला देखील लीग स्टेजचा एक लकी खेळाडू म्हणून देखील ओळखलं जातं. विकास भवड अर्थातच आपण पाहिलं तर सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील हा खेळाडू खेळत आलाय. प्लेचं षटक हाताळण्याची ते जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. सेनवरती लेफ्टी बॅटर किशोरला आपण पाहतोय. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 13 सामने आतापर्यंत झालेत आणि या 13 सामन्यांपैकी 11 वेळा धावा डिफेंड झाल्या, 2 वेळा रन चेस आणि तो रन चेस अर्थातच शक्य केलाय एबीज 11 संघाने आणि अर्थातच आपण पाहिलं तर 2 सामन्यांमध्ये रन चेस करत असताना विजय या संघाने मिळवलाय. एक चांगलं गोलंदाजी युनिट आणि त्याचबरोबर एक सेन्सिबल बॅटिंग युनिट घेऊन संघ उतरला होता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संघ मालकांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे, कारण एक अशा प्रकारचा संघ निवडणं अनिकेत खेडकर सर असतील आणि त्याचबरोबर बाजी चव्हाण सर असतील, 2 संघ मालक चांगली निवड संघाची केली आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर एक चांगली संघ बांधणी त्यांच्या माध्यमातून झाली होती. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला इथे टर्न केला, फटका केला. एकेरी धावेसाठी पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र 2 या आकड्यावरती. प्लेचं षटक आणि निश्चितच प्लेच्या षटकामध्ये थोडासा संयम इथे फलंदाजांचा दाखवला जातोय. संयमानं पावले टाकली जात आहेत. दोन धावा धावफलकावरती स्टेप आउट करून ड्राईव्ह केलं जातं. यावेळेस आपण पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 3 या आकड्यावरती आता पोहोचतंय. 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स. संयमानं बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत केली जाते. स्ट्रायकर सेनवरती किशोर. पुढचा बॉल विकास भोरचा. ऑफ कटर पाहायला मिळाला. टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला हा चेंडू वळालाय. आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर जात असणारा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणखीन एक मैदानाच्या आतपर्यंत आलाय. षटक क्रमांक पहिलं इथे चालू आहे. हा चेंडू आपण पाहिलं तर अँगलने बाहेर चाललाय. ही खासियत आहे विकास भवडची, ती खासियत मैदानाच्या आतपर्यंत दाखवली जाते. फुलटॉस, खराब चेंडू, नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 धाव इथे धावफलकावरती ऍड होतीये. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 5 या आकड्यावरती. या षटकातली पहिली चुकी विकास भवडची पाहायला मिळते. निश्चितच आतापर्यंत 4 चेंडू जे हाताळले अगदी अचूक टप्प्यावरती फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवले, मात्र हा एक चेंडू खराब हाताळला, ही एक चुकी फक्त आणि फक्त पाहायला मिळाले. 5 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. सध्याच्या घडीला फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्रायकर सेनवरती बॅटर रमेश पाटील यांना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम चुये. चुयेचा हा खेळाडू अर्थातच अध्यक्ष देखील आहेत वीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीणचे. आपल्या करडवा बॅटने ऑन साईडला टर्न केला जातोय. चित्ररक्षक येतात मिड ऑन मधून एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत पावर प्लेचं चालू आहे. 6 धावा आतापर्यंत. करंट रन रेटचा विचार केला तर 7.20 चा करंट रन रेट पहिल्या षटकामध्ये. अर्थातच आपण पाहिलं तर जाऊगतीने जर चालू राहिली धावसंख्या तर 50 पर्यंत आकडा गाठता येईल आणि 50चा आकडा म्हणजेच काय तर रन चेससाठी देखील तो सोपा आकडा पाहायला मिळेल. हा प्रकार आडवा पाठचा केलाय कडवा प्रहार. ओ एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळालेत. धावा रोखण्यासाठी एफर्ट्स लाजवाब होते, मात्र इथे षटकार रोखू शकणार नाही. 6 धाव्यांची मोहर आलाय. षटकार कमोडीचे
12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वेल ऑन दी बोर्ड 12 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये अर्थातच पंकज पाटीलला आपण पाहतोय. मन फ्रॉम निगवे खालसाचा हा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील चर्चित असणारा आणखीन एक खेळाडू. गेल्या वर्षीची KPLची स्पर्धा तिथे देखील दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. हा ट्रॅकर हुक केलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि त्यानंतर जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतात त्या 4 चौकार. सोळा या आकड्यावरती धावसंख्या. हाफ ट्रॅकर हाताला खराब चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये हाताला गेला आणि त्यावरती इथे चौकार आलाय. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर बाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा रोखल्यात 16 या आकड्यावरती धावा फलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. रिपोर्ट करून फटका केला. ऑन साईडला टर्न केलं जाते. दरम्यान मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण झाले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती. धावगती वाढवली. अर्थातच आपण पाहिलं तर तो एक खराब चेंडू हाताला. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न खास करून किशोरच्या बॅटमधून एक षटकार आलाय. रमेश पाटील देखील त्याला पूर्णपणे साथ देत असताना पाहायला मिळतात. मात्र आता फिनिशिंग टच देखील गरजेचा असणार आहे. पण मिडल ओव्हर्स मध्ये देखील तो सेन्सिबल खेळ देखील महत्वाचा असणार आहे. यावेळेस मिडॉनला क्लिअर केलाय. डीपरे प्रोटेक्शन आहे. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. यस रिव्ह्यू अवेलेबल आता नसणार आहे. दोन्ही टीम्स याची नोंद घ्यायची. आपल्यासाठी रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. मात्र पंचांचा इशारा. नो बॉलचा आलाय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा डाव फलकावरती ऍड होतीये. यस नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे. हिटचा बॉल. कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला. त्यानंतर उसळी घेतल्या. पाठीमागे चला विकेट किपर कडून चुकी झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा कॉल इथे दिलाय. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या. 3 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र 23 आकड्यावरती जाऊन पोहोचते.
दोन षटकांच्या अखेरीस 24 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 24 ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये विकास भवड यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 24 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 24 ऑन दी बोर्ड. हा चेंडू देखील कमालीचा पाहायला मिळाला विकेट किपर कडून. आता चुकी, त्यानंतर लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप धावा मिळतात 4. आलाय चौकार. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कुबेराचं एक मोठं व्यक्तिमत्व, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, अर्थातच आदरणीय सन्माननीय बबलू पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सरचं स्वागत मी सर आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. बबलू पाटील सर. 28 आकड्यावरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 28 ऑन दी बोर्ड. निश्चितच विकेट किपर कडून झालेली ही चुकी आणि इथे 4 धावांचा भुर्दंड भोगावा लागतोय राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी संघासाठी. स्ट्रायकर सेनवरती बॅटर, अर्थातच बॅटर पाहायला मिळतो रमेश पाटील. 8 मध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून. इम्प्रोवाइज केलाय, स्कूप करण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटला आदळला, त्यानंतर चेहऱ्याचा देखील वेध घेतलाय. पण पाहिलं तर सोप्पा नसतो हा फटका खेळणं आणि तो प्रयत्न जरूर झालाय. खांद्याला हा बॉल आदळलाय. निश्चितच आपण पाहिलं तर विकास भवडचा हा सरप्राइझिंग चेंडू आणि त्यावरती वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला रमेश पाटील यांचा. एकदा पुढचा बॉल विकास भवडचा. पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, पाठची कडा घेतली, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता देखील शरीरावरती आदळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धाव्यांचा तो यशस्वी प्रयत्न राहिला. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावत आहे 30 या आकड्यावरती. धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतंय. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. आतापर्यंत अगदी विचार केला तर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती राहिली नाहीये. त्यामुळेच आपण पाहिलं तर शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ हा या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटवरती 30 धावा 2.3 षटकामध्ये, म्हणजे चांगली सुरुवात या मैदानावरती म्हणावी लागेल. टेप आउट केला, आडवा बॅटने फटका समोरच्या दिशेने केला. डीप प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाही दिला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर कुबेराचं एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, अर्थातच आदरणीय सन्मान्य बबलू पाटील सर यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 31 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू मैदानाच्या आतपर्यंत या षटकाचे अजूनही शिल्लक आहे. एक चांगला स्टार्ट, फाईन स्टार्ट मैदानाच्या आतपर्यंत दिलाय. अर्थातच दोन्ही फलंदाज आणि दोन्ही सलामीवीरांनी आपण विचार केला तर या मैदानावरती जितका चांगला स्टार्ट तितकी चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आले. आणि निश्चितच सुरुवात होणं महत्वाचं आहे, पाया भक्कम राहणं देखील महत्वाचं आहे. कारण एखादी इमारत बांधायची असेल तर त्यासाठी देखील पाया हा भक्कम लागतो आणि इथे देखील मोठी धावसंख्या उभारायची आहे तर पाया देखील तितकाच भक्कम राहणार आहे. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या डॉट बॉल येतोय. एकतीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली, पहिली विकेट. 31 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद.
गाठली गेले. तर आपण पाहिलं तर या धावा चेस केल्या जातील का? जर 60+ धावा चेस झाल्या तर खऱ्या अर्थाने तो पहिला इतिहास म्हटला जाईल या मैदानावरती, कारण 60+ धावा अजूनही चेस झालेल्या नाहीयेत. पंकज पाटील वरती ती जबाबदारी असणार आहे आणि त्याचबरोबर पंढरी जाधव वरती ती जबाबदारी असणार आहे. पुढचा दरवाजा बंद केला, मागच्या दरवाजाने चोरी झाली आहे, विकेट आली आहे. फलंदाज शून्याचा चष्मा घालून कर्णबाद. विकेट आपण पाहिली तर मराठीमध्ये एक म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. विकेट देखील फलंदाजाच्या पाठीमागून आली, म्हणजेच काय तर फ्रंट लेगच्या बाजूने ही विकेट आली. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. 63 या आकड्यावरती धावफलक संस्कारला आपण पाहतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी संस्कारची इथे पाहायला मिळते. या आकड्यावरती धावफलक. चला नवीन बॅटर नेम. फलंदाजाचं नाव पुष्कराज यांना आपण पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पुष्कराज आलेत. 63 या आकड्यावरती धावफलक. ओ पिच बॉल, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती ते थाट दाखवलाय पुष्कराजने. राज केलाय आणि षटका ठोकलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर सेट बॅटरला देखील लेग साईडला फटका खेळणं कठीण होतं. हा नवीन फलंदाज आलाय आणि त्याने पहिल्या बॉलवरती हा षटका ठोकलाय. शेवटचा बॉल उलटाच होता. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला टर्न केला. डीप क्षेत्ररक्षक येत आहेत. वाईट लॉंग ऑन वरून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावे लागते. फलंदाज बाद झालाय आणि 7 षटकांचा खेळ आता संपलाय. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 71 या आकड्यावरती. 7 षटकांच्या अखेरीस 71 म्हणजेच काय, जिंकण्यासाठी 42 चेंडू आणि 72 ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मनपूर्वक आभार, मला समालोचन करण्याची संधी दिली. रजा घेतोय आणि यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत सुनीलजी गायकवाड सरांचा आवाज.
पाटील बापू आपली गरज आहे इकडे आपण संपर्क साधायचा आहे माईकची. राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी संघाला इकडे 72 धाबांची गरज असेल. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाने 71 धाबा बनवलेत आणि 72चं लक्ष ठेवलंय. सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीवीर पंढरी आणि पंढरीच्या सोबत आला तो पंकज पाटील. खऱ्या अर्थाने या 72 धावा जर रनचेस करायचे असतील तर पंकज पाटील आज 4 षटकापर्यंत फलंदाजी करणं फार महत्वाचं असेल. जर पंकज पाटील 4 षटकापर्यंत फलंदाजी केला तर नक्कीच या 72 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहू. नक्कीच ठाण्यापैकीचा कौल जिंकला तर शिवान स्पोर्ट्स कंदरगाव संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 71 धावा बनवलेत आणि 72चं आव्हान उभं केलंय. पहिला चेंडू पंढरी साडी स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. विरुद्ध चेंडू आलाय. फलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला भेटलाय. उजव्या हाताचा गोलंदाज डावखुरा बॅटर फंडरीसाठी मात्र इकडे राऊंड विकेट मारा करताना दिसतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे. त्यावेळा सुद्धा ऑनसाईडच्या दिशेने फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू जाऊन सरळ आदळतो तो शरीरावरती. पुन्हा इकडे एक बाईच्या स्वरूपात म्हणजे अतिरिक्त धाब्याने इकडे खातं खोलताना आपण पाहतोय. गणेश झाला या रनचेसच्या पाहणं गरजेचं असेल की इकडेचा पराभव म्हणजे आपलं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे डू आर डाय इकडे असेल. करू या मोरोबाला मुकाबला आहे. इकडे आपल्याला आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागेल. रनचेसवरती सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही पंकज पाटीलवरती असेल. बॅटर चालणं फार महत्वाचं आहे. 72 धावा जरूर मोठ्या धावा आहेत. आतापर्यंत इकडे पाहायला गेलं तर 60+ धावा त्या चेज झाल्या नाही आहेत. दोनदा धावा चेज झालेत पण त्या 52 आणि 53 या धावा चेज झालेत. हो काय चेंडू पाहायला भेटलाय. खोलवरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय. पाहावं लागेल इकडून धावा किती येतील. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. पाहणं गरजेचं राहील इकडे धावा किती असतील. ही धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या 3 बनली आहे. इनसाइड एज घेऊन चेंडू निघाला होता तो मागील बाजूस क्षेत्ररक्षकाने मात्र इकडे प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. चेंडू पकडण्यात यशस्वी होतोय. आपल्या संघासाठी बहुमूल्य 2 धावा इकडे वाचवल्या जात आहेत. स्वप्नील षटकातील चौथा चेंडू. ओ पंकज पाटील पुन्हा एकदा इकडे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण पुन्हा तेच कहाणी राहिली आहे. चेंडू बॅटमध्ये संपर्क इकडे पाहायला भेटलाय मात्र तो ताकदीचा त्या ताकदीचा इकडे संपर्क नाही आहे. एक धाव आली आहे. एक धाब्याने धावसंख्या 4 झाली आहे. 71 बनवायच्या 72 बनवायचे आहेत. 71 बनलेत. पंढरी त्याच्यावरती सुद्धा नजर असते कारण अवखुऱ्या बॅटर्स यांना ऍडव्हान्टेज आहे. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातोय. फटका फसलाय. झेल पकडला जातोय. पहिला झटका लागलाय. पंढरी बाद झालाय. 0 माघारी परतो लागते पंढरीला. विकेट गमवावी लागली आहे. पंढरी बाद झालाय. लवकरा बॅटर इकडे सलामीवीर ज्याच्याकडून अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची त्याला मात्र इकडे तंबूचा अस्त्र दाखवलाय तो स्वप्नील याने. 4 या धावसंख्येवरती पहिला झटका लागलाय. बॅटर शुभम मैदानात दाखल होतोय. स्वप्नील षटकातील शेवटचा चेंडू. हो यावेळेला सुद्धा अनसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. आल्या आल्या इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो तो शुभम. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. विरोधात चेंडू आलाय. पहिलं षटक तिकडून फक्त 4 धावा खर्च केलेत.
म्हणजेच या 72 धावाच्या रनचेसमध्ये पहिल्या षटकातून फक्त 4 धावा म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असेल. कारण आपल्याला प्रतिषटक त्या बनवायच्या धावा आहेत त्या अद्यापही 11.33 इतक्या मोठ्या प्रमाणात बनवायच्या आहेत. आपल्याकडे 36 चेंडू आणि 68ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती करण चौगले अँड फ्रॉम इस्पोर्लीचा एक युवा टॅलेंटेड गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नुकतीच पुणे पोलीस इकडे या निवड झाली आहे. एक दर्जेदार गोलंदाज एक युवा टॅलेंटेड खेळाडू सातत्याने या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण चांगली कामगिरी पाहिली आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाच्या दरबारी इकडे आपल्याला कर्तव्य बजावताना सुद्धा पाहायला भेटेल. करण चौगले गोलंदाजी मार्कवरती एक युवा टॅलेंटेड सुपरस्टार खेळाडू. हो लो फुल टॉसचा चेंडू पंकजसाठी मात्र इकडं नेटचा इकडे खेळता आला नाही आहे. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून फील केला जातोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं तर एक डीप एक स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन असं क्षेत्ररक्षक ऑनसाईडच्या दिशेने सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटते. एक शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. पाहिलं गेलं तर अगदीच क्षेत्ररक्षण जे आहे ते सर्कलमधील क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर ऑनसाईडवरती जे 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पंकजसाठी यावेळेला टायमिंग प्रॉपर पाहायला भेटलं नाहीये. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय पण चेंडू मात्र इकडे बाकी लँड झालाय. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकले. पंकज मोठा फटक्याचा प्रयत्न इकडे दबाव वाढतोय कारण आपल्याला प्रतिषटक 12च्या जवळपासच्या धावा बनवायच्या आहेत. फटक्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय पण तितकंच इकडे सफलता भेटली नाहीये. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 6 झाली आहे. पंकजवरती खऱ्या अर्थाने नजर राहतील. हो या वेळा बाकी फटका सुरेख आहे. पाहावं लागेल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक रमेश पुन्हा एकदा वेगानं चेंडूवरती येतोय. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव पूर्ण केली जाते आहे. 2 धाब्याने धावसंख्या 8 झाली आहे. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न केले जात आहेत मात्र तिकडे सक्सेस भेटला नाही आहे. प्रयत्न जरूर केले जात आहेत पण अद्याप बॅटची संपर्क चांगल्या पद्धतीने इकडे करताना दिसला नाहीये. पंकज त्या रनचेसवरती सर्वात महत्वाचा बॅटर असेल कारण या बॅटरकडून अनेकदा आपण वादळी खेळ पाहिलेत. एक दर्जेदार बॅटर आहे. बॉस स्पोर्ट्स निगवे संघाचा एक भरोसेमंद सलामीवीर आणि त्याच्याकडून आपल्याला इकडे अपेक्षा नक्कीच असतील. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे इकडे. प्रयत्न जरूर चांगले केलेत. एफर्ट्स लावलेत यावेळेला पण किस्मत का सहारा पंकजच्या सोबत यावेळेला आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केलाय पण इकडे झेल टिपता आला नाही. एफर्ट चांगले दाखवलेत क्षेत्ररक्षकाने पण इकडे एकही धाव येते. 1 धाब्याने धावसंख्या 9 अशी झाली आहे. 72 धावांचा दबाव हा इकडे बॅटिंगवरती स्पष्टपणे जाणवतोय. ज्या पद्धतीने इकडे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय पंकज नक्कीच तिकडे सक्सेस भेटला नाहीये पण फटकेबाजीचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय पंकजकडून. कारण दरम्यान सज्ज होतोय षटकातील 5वा चेंडू. ट्रॅकवरती बॅटर शुभम ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा कबरच्या तू चिळून काढलाय. चेंडू चाललाय तो सीमारेषाकडे. पाहावं लागेल जाईल चेंडू यावेळेला सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. शुभमच्या बॅटमधून आलाय. एक या रनचेसवरचा विश्वास भरणारा चौकार नक्कीच इकडे पाहायला भेटलाय पण पाहावं लागेल या 4 नंतर आणखी एक मोठा फटका आपल्याला खेळावा लागेल कारण दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या फक्त 13 बनली आहे कारण आपल्याला प्रति षटक या 11+ धावा करायच्या आहेत. सुंदर फटका. 4 धाब्याने धावसंख्या 13 झाली आहे. कारण या षटकातून आतापर्यंत आपण 9 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय हा चेंडू. हो चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने होतो पण चेंडू गेलाय तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला. चेंडू फील केला जातोय. एक धाव पुन्हा एकदा आली आहे. 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या आहे ती 14. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14. उर्वरित 5 षटकाच्या माध्यमातून
धावसंख्या ही 14 बनली आहे. म्हणजेच 5 षटकामध्ये 58 बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक जवळ-जवळ 12 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो गोलंदाज स्वप्नील. पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं गेलंय. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय स्वप्नीलवरती. पॉवर प्लेची 2 षटकांचा खेळ संपलाय. आता शतरक्षक हे थोडेसे आपण सीमारेषेवरती पाहतोय. सुंदर फटका आहे. सरळ बॅटने खेळलाय समोरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 15 अशी झाली आहे. पंकज पाटील 6 चेंडू 8 वरती खेळतो. तो शुभम 4 चेंडू 6 वरती खेळतोय. खऱ्या अर्थानं या रनचेसवरती सातत्याने सांगत आलो की पंकज पाटील हा माइलस्टोन असणार आहे. कारण हा जर फलंदाज एकदा का टचमध्ये आला तर या धावा चेस करण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. तो आक्रमक फलंदाज आहे. ती ताकद आहे या फलंदाजाकडे. पण सध्याच्या घडीला गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला भेटते. ओ रिव्हरचा फटका. यावेळेला आलटी पलटी चेंडूला दिली एक कलटी. चेंडू निघाला तो सीमारेषा पार. 4 धाबे इन्साडी. सुंदर फटका आलाय पंकजच्या बॅट मधून. रिव्हर धावसंख्या 19 अशी झाली आहे. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकातील 3रा चेंडू घेऊन सज्ज राहील त्यापती पंकज पाटील. ओहो यावेळेला दांडी. पंकज पाटीलची विकेट. या रनचेसवरचा सगळ्यात मोठा आघात इकडे पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नीलची अचूकता इकडे पाहायला भेटली आहे. उल्लेनचा चेंडू रिव्हरचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्कडे सरळ इष्टी उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज बाद झालाय. 2 बाद 19 या 72 धावांची रनचेस. राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी या संघाला आपल्या स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी एक महत्वाचा सामना. आणि तिकडून सगळ्यात मोठा फलंदाजीचा स्तंभ इकडे उद्ध्वस्त केला गेलाय. पंकजची जागा भरण्यासाठी न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. विकास विकास पाटील मैदानात दाखल होतील. नक्कीच मोठा स्तंभ इकडे उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरतोय तो स्वप्नील. हो यावेळेला सुद्धा अनसाच्या दिशेने फटका करण्याचा प्रयत्न. पण यावेळेला सुद्धा चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. अगदीच ऑफ स्टंपच्या जवळून इकडे चेंडू निघालाय. आणि फलंदाजाचा इकडे जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू फेस करतोय आणि आल्या आल्याच अनसाच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पण नशीबवान आहे इकडे फलंदाज की एस्टीनच्या वरती चेंडू नाही आदळला. निर्धाव चेंडू आलाय. स्वप्नील षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा 5वा चेंडू घेऊन. ओ फुलटॉस आहे. फुलटॉस वरती फटका सुरेख पाहायला भेटला. रिव्हरचा फटका पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. कमालीचं क्षेत्ररक्षण. एफर्ट्स लावलेत यावेळा आपल्या संघासाठी. इकडे मात्र सर्वतोपरी प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. एकरी धाव आली आहे. जरूर झेल टिपलाय ड्रॉप झालाय. पण क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय.
एकेरी धाब्याने धावसंख्या 20 अशी झाली आहे. स्वप्नील आता बाकी षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. 9 धावा फक्त खर्च केलेत आणि 2 महत्वाच्या विकेट दोन्ही सलामीवरांना माघारी परतणं यशस्वी ठरलंय स्वप्नील. हो पुन्हा एकदा सटीक क्यूआर यावेळेला सुद्धा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव आलाय षटक. निर्धाव आलाय चेंडू. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 20. चोवीस चेंडू 52 ची गरज असेल होतं बाकी साबडा अगदीच हातातून निसटलाय. कारण रिक्वायर्ड रन रेट हा अगदीच 13च्या घरात गेलाय. गोलंदाजी मार्फती भूषण येतोय. भूषण हो पहिला चेंडू खराब चेंडू ऑप्टमच्या खूपच बाहेर. फंचाने इकडे दोन्ही हात समांतर केलेत आणि आबांत धाब्याची इकडे सूचना केली आहे. अद्याप आपल्याला 24 चेंडू 51 ची गरज आहे. प्रतिषटक जवळ इकडे आपल्याला बनवायचे आहे. ते अद्याप 13 धावा. यावेळा पुन्हा एकदा शफल होऊन येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे ऑनसाईडच्या दिशेने पण यावेळेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. नक्कीच आता जर पाहिलं गेलं तर धावसंख्येचे 21 2 बाद 21 क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक हा मिडॉनवरती आलाय आणि जो मिडविकेट जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र इकडे माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. इकडे जर पाहिलं गेलं तर आता बाकी जर आपण पाहतोय की निर्धाव चेंडू सोबत दबाव हा वाढताना दिसतोय आणि रनचेस मध्ये रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते झपाट्यानं वाढताना दिसले. आता बाकी जर आपण पाहतोय की गोलंदाजांनी ज्या पद्धतीने इकडे गोलंदाजी केली आहे फलंदाजांना हो यावेळा सुद्धा चांगला चेंडू आहे. वन बाउन्स पोहोचलाय तो स्लिपच्या क्षेत्रामध्ये पण चेंडू काय सुंदर पाहायला भेटलाय. कमालीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेत आतल्या बाजूला इकडे येताना दिसलाय. फलंदाजानं कसा बसा इकडे चेंडूला खेळून जरूर काढलाय पण पुन्हा एक जर पाहिलं तर सिंगल आली आहे. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 22 झाली आहे. 2 बाद 22 अशी आता स्थिती आहे. 72 धावांचं आव्हान म्हणजेच अद्याप आपल्याला 50 बनवायचे आहेत. यावेळा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहावा लागेल. फंच इकडे पुन्हा एकदा अतिरिक्तचा इशारा करतायत. त्या अतिरिक्त धाब्याने धावसंख्या 23 झाली आहे. आपल्याला 49 धावा अद्याप बनवायच्या आहेत. मोठं आव्हान अद्याप बाकी आहे. मोठे फटके खेळावे लागतील. प्रतिषटक आता आपल्याला 14 धावा बनवायच्या आहेत. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडा वेळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता पण चेंडू बाकी लँड झाला तो सेफ झोनवरती. एक धावा इथेही येते. 72 धावा. नक्कीच या स्पर्धेमध्ये तो ट्रेंड बनला की 60च्या वरच्या धावा इकडे डिपेंड केले गेलेत. या स्पर्धेमध्ये फक्त 2 वेळा ते रनचेस झाली आणि दोन्ही वेळा एव्हीज 11 गिरगाव संघाने ती कारनामा करून दाखवलाय. एकदा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर आणि दुसऱ्यांदा नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर सुद्धा क्षेत्ररक्षण केलंय. म्हणजेच आपल्या गोलंदाजांच्या वरती विश्वास आहे. आपल्या फलंदाजांच्या वरती विश्वास आहे. याच दरम्यान पुन्हा एक रिव्हरचा फटका क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जेल टिपला जातोय.
विकेट गमवावी लागली आहे. आणखीन एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावा लागतंय. विकास पाटील बाद झाले तर तिसरा झटका लागला 24 या धावसंख्येवरती. आता बाकी रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आपल्या आता हातातून निसटलाय, कारण तो 15च्या पुढे गेलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील पंच. भूषणच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चेंडू वाईड पाहायला भेटला होता. 2 वाईड होते. बॅटर तेजस मध्ये दाखल होतोय. भूषण या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. खूप चांगला चेंडू आहे. ठोम काढलाय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. वेगळा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव येते येते. आता बाकी षटक संपलंय. आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 झाली आहे. धावसंख्या 25 विजयासाठी आपल्याला 47 धावांची गरज. 18 चेंडू 47 ची गरज असेल. नक्कीच पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय, त्यानंतर 71 धावा बोर्डावरती लावल्या गेलेत. फलंदाजी मार्फती संदीप चौगले. त्यापैकी बॅटर आपण पाहतोय तेजस. सुंदर फटका. दीपती पाहायला लागेल क्षेत्ररक्षक असेल इकडे. पुन्हा एकदा इकडे दुसरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती आता 27 अशी. धावसंख्या 27 झाली आहे. संदीप षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा सुंदर फटकवलाय, पण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. पण 4 धाब्यांसाठी जाईल चेंडू. थोडस दर्जेदार फटका इकडे पाहायला मिळतो. समोरच्या बाजूला अगदीच लोंगांच्या क्षेत्रामधून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. संदीप त्यापैकी असेल तो शुभम. पुन्हा एकदा पाहिजे तर थोडंसं चेंज ऑफ द पेस पाहायला भेटलाय. गती परिवर्तन पाहायला भेटली आहे. थोडासा गती कमी केली आहे चेंडूची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. इकडे बॅटची एज घेऊन जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे इकडे स्लिपमध्ये. एक धाव आली आहे. 1 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या आपण पोहोचतोय ते आता पाहतोय ते 32 झाली आहे. 40 धावा आपल्याला अद्याप बनवायच्या असतील, पण चेंडू बाकी जर पाहिलं गेलं तर फक्त आता आपल्याकडे 15 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि एकेरी दुहेरी इकडे बाकी रनचेस मुकम्मल होणार नाहीये. आपल्याला मोठे पटके खेळावे लागतील. एक मोठं षटक बनवावे लागेल की तिकडून आपल्याला एका षटकातून 20च्या वरच्या धावा बनवाव्या लागणार आहेत. पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 34 झाली आहे. धावसंख्या 34. 14 चेंडू 38 ची गरज राहील. संदीप षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करताना पाहायला भेटलाय. यावेळेला चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. ओ पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. आय थिंक या सामन्यातला हा 4था झेल ड्रॉप झालाय. या आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा 3 झेल ड्रॉप झाले होते. इकडे सुद्धा एक सोपा झेल ड्रॉप होतोय. यावेळा बाकी पुन्हा एकदा दुहेरी धाव प्राप्त केली गेली आहे आणि या 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 36 झाली आहे.
या दरम्यान इकडे निर्धाव चेंडू आलाय. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 36 अशी आहे. 12 चेंडून 36 ची गरज असणार आहे. सामन्याचा निकाल इकडे बघूया आता थोडासा स्पष्ट होताना दिसतोय. कारण 12 चेंडू 36 ची गरज असेल म्हणजेच प्रति षटक आता आपल्याला 18 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये जो ट्रेंड सुरू आहे, ज्या स्पर्धेमध्ये जी परंपरा चालू आहे, ती परंपरा पुन्हा एकदा इकडे कायम राहते की काय? कारण डिपेंड करण्याचा जो सिलसिला चालू आहे तो बाकी इकडे पुन्हा एकदा दिसतोय. 12 चेंडू 36 ची गरज आहे. मोठ्या धावा बोर्डावरती लावलेत. 72 धावांचं आव्हान. प्रेक्षकांना आणि खेळाडूंसाठी इकडे बाकी एक सुवर्ण संधी आहे. इकडे नाश्त्यासाठी वड्याची सोय केलेली आहे. इकडे आपल्याला दाबेली सेंटर सोबत वडा सेंटर सुद्धा आपण पाहतोय. बारा चेंडू 36 ची गरज. 12 चेंडू 36 ची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा करण आलाय. आले आल्याच या वेळा बाकी ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू सुंदररित्या इकडे डिलिव्हर केला जातोय. 11 चेंडू 36 ची गरज. आता बाकी सामना आपल्या हातातून निसटलाय असं वाटतंय. कारण मोठ्या धावा बनवायच्या आहेत. अद्याप जर आपल्याला धावा चेस करायचं तर एक मोठं षटक येणं गरजेचं आहे. आणि ते षटक हे 6वं षटकच असणं गरजेचं आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे. कमालीचा चेंडू इकडून पाहायला भेटलाय. करणकडे वेग आहे आणि वेगासोबत इकडे चेंडू डिलिव्हर करतोय. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू घेऊन काढलाय. तो डीपवरती क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 38 झाली आहे. 10 चेंडू 34 ची गरज राहील. करण सज्ज होतोय. एक उंच शरीरयष्टीचा खेळाडू. पुन्हा एकदा फटकोडचा प्रयत्न. नीटचा इकडे बॅटची संपर्क नाही आहे. चेंडूने सुद्धा इकडे वळण घेतलंय. त्याचमुळे एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरतायत. दुहेरी धाब्याची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 40 झाली आहे. 9 चेंडू 32 ची गरज असेल. आणि यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा सामना. तिकडे यातील विजेता आणखीन एक निर्धाव आलाय चेंडू. कमालीची गोलंदाजी करणच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या सामन्यात सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. इकडे सुद्धा अगदी निर्णायक समयी गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. आता सुद्धा या 6व्या षटकामध्ये तिकडून सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय आपण करणला. षटकातील शेवटचे 2 चेंडू. करण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला शुभम साठी आणखीन एक चांगला दर्जाचा चेंडू इकडून पाहायला भेटलाय. एकेरी धाव इथेही आली आहे. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली या 2 संघादरम्यान पुढचा सामना असेल. 7 चेंडू 31 ची गरज. 7 चेंडू 31 ची गरज असेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला भेटले. पुन्हा एकदा मोठ्या धावा डिपेंड करताना आपण पाहतोय. 60+ धावा डिपेंड करण्याचा या स्पर्धेतील ट्रेंड अद्याप कायम आहे. आणि चांगली कामगिरी गोलंदाजांनी पार केली. पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर फलंदाजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये धावा बनतायत. 60+70+ धावा बनतायत. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाज ज्या धावा बनवत आहेत त्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये दबावामध्ये त्या धावा बनवणं अवघड झालंय. ते प्रत्येक वेळा ते अधोरेखित सुद्धा झाले. 6 चेंडू 30 ची गरज असेल. शेवटचं षटक.